मकुका अंतर्गत तुरुंगामध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सनी आठवले नावाच्या तरुणानं कराड संदर्भामध्ये एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आणलेली आहे। या क्लिपचा संदर्भ देत कराडनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप सनी आठवलेनं केलाय। तसंच सहानुभूतीसाठी पोलिसांना फोन करून सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांच्या संभाषणाची फोन ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आणलेली आहे। बनावट नोटा छपाई प्रकरणामध्ये सनी आठवले संशयित असून त्यानं फेसबुकवरती पोस्ट लिहून मदतीची याचना केली आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ना काय म्हणताय? काय नाही त्या सनीला लाखा गुतू आता संशयित पण झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा, शिफारस करत होते। अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे। ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोलला होता। त्या आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो दादा, लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। ओके ओके। दरम्यान आता पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांनी मात्र या क्लिपचं खंडन केलंय। पाहू। सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे। त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे। त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे। फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे। याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये। यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे। त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल, परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे। अशा प्रकारचा माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। दरम्यान पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांनी आता या क्लिपचं खंडन केलेलं आहे। तर दुसरीकडे शीतल बल्लाळ यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी सुद्धा होणार आहे। बीडचे एसपी नवनीत कौवत यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करणार असल्याचं कौवत यांनी म्हटलेलं आहे। कराड आणि पोलीस निरीक्षकांची ऑडिओ क्लिप 3 महिन्यांपूर्वीची असल्याचं कौवत यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।